नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMS नंतर करिअर ऑप्शन्स काय आहेत हे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की फक्त BMS केल्यानंतर क्लिनिकच सुरू करता येते, तर हा मोठा गैरसमज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत BMS नंतर कोणकोणते करिअर ऑप्शन आहेत, सुरुवातीचा पगार किती मिळू शकतो, गव्हर्मेंट जॉब कशा मिळतात, PG करणे चांगले की जॉब करणे. तर म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस. तर प्रायव्हेट प्रॅक्टिस BMS नंतर सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे स्वतःचे क्लिनिक सुरू करणे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण अनुभव घेण्यासाठी एखाद्या अनुभवी डॉक्टरांकडे प्रॅक्टिस म्हणून काम करणे फायदेशीर ठरते. तर तिथे आपल्याला इन्कम उत्पन्न बघा, सुरुवातीला 20,000 ते 50,000 रुपयेपर्यंत भेटू शकते. आणि तेच आपण अनुभव आणि चांगला पेशंट फ्लो असल्यास ते 1,00,000 शक्य पण आहे. जेव्हा आपलं क्लिनिक पूर्ण प्रॅक्टिस आपल्याला चांगली झाली असेल आणि पेशंट फ्लो चांगला असेल, ते महिन्याला आपण 1,00,000 प्लस जादा कमाई करू शकतो. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो हॉस्पिटल मेडिकल ऑफिसर. तर हॉस्पिटल मेडिकल ऑफिसर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करता येते. दोन्ही सरकारी आणि हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम करता येते. तर त्याची पेमेंट बघा, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 25,000 ते 60,000 आणि गव्हर्मेंट 50,000 ते 80,000 किंवा गव्हर्मेंटमध्ये ह्यापेक्षा पण जास्त राहू शकते. आणि ती पण आपला क्लिनिक एक्सपिरियन्सवर राहते. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो MDMS. तर MDMS PG बघा, AIA PGET ही एकदम आपल्याला जर एकदम स्पेशलिस्ट व्हायचं असेल तर AIA PGET देऊन MDMS करू शकतात आपण. त्यामध्ये आपल्याला प्रमुख शाखा आहेत बघा, आपले हे थर्ड इयरचे सब्जेक्ट आहेत: कायचिकित्सा, पंचकर्म, शल्य, शालक्य, स्त्रीरोग आणि कौमारभृत्य. या 5-6 सब्जेक्टमध्ये आपण MDMS करू शकतात. आणि PG नंतर अध्यापन हॉस्पिटल किंवा स्वतःची स्पेशल प्रॅक्टिससुद्धा करता येते. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब. तर आता म्हणतात की BMS केल्यानंतर फक्त आपलं क्लिनिकच टाकून बसता येते, तर गव्हर्मेंट जॉब नसतात. तर हा सर्वात मोठा गैरसमज आहे. गव्हर्मेंट जॉब सरकारी क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत, जसे बघा NHM, CGHS, ESIC, स्टेट हेल्थ आणि UPSC MPSC संबंधित जेवढे काही आपले UPSC MPSC कंडक्ट केले जाते. आपल्याला आयुर्वेदाचा सिलेबस राहतो विद्यार्थी मित्रांनो 90% त्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर असे वेगवेगळे जॉब्स आपल्याला गव्हर्मेंटमध्ये करता येतात. नंतर आहे बघा टीचिंग करिअर. आता MDMS आपण पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेदिक कॉलेजमध्ये लेक्चरर, ॲसिस्टंट प्रोफेसर, HOD होण्याची आपल्याला संधी मिळते. हा पर्याय विद्यार्थी मित्रांनो स्थिर आणि ज्यांना एकदम संशोधनाची आवड आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे. ॲसिस्टंट प्रोफेसर, रिसर्च आणि टीचिंग. नंतर नेक्स्ट आहे बघा रिसर्च आणि फार्मा. विद्यार्थी मित्रांनो, BMS जे ग्रॅज्युएट्स असतात ते औषध निर्माण करणाऱ्या आयुर्वेदिक फार्मसी जे कंपन्या असतात त्यामध्ये पण काम करू शकतात. तिथे आपल्याला मेडिकल ॲडवायझर, क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, क्लिनिकल रिसर्च इत्यादी बाबत आपल्याला तिथे काम मिळू शकते. नंतर आहे हायर स्टडीज. हे विद्यार्थी मित्रांनो MPH, MBA हॉस्पिटल मॅनेजमेंट, MSc आपण करू शकत असतो. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सॅलरी कंपॅरिझन. बघा, क्लिनिकमध्ये आपल्याला जर पेशंट फ्लो चांगला असेल, अनुभव चांगला असेल, तर सुरुवात जरी आपली 20,000 पासून झाली तरी आपण 1,00,000 महिन्याला कमवू शकतो. प्रायव्हेट मेडिकल ऑफिसर 25,000 ते 60,000 प्रायव्हेटमध्ये राहतात. आणि गव्हर्मेंट जर MO तुम्ही बनलात तर 50,000 ते 80,000 प्लस पण जाऊ शकतात. आणि टीचिंग रिसर्च हे जर तुम्ही केलं तर तुमच्या अनुभवावर मग तुम्ही ॲसिस्टंट प्रोफेसर असाल, ॲसोसिएट प्रोफेसर असाल की HOD प्रोफेसर असाल, यावर तुमची सॅलरी अवलंबून असते. तर माझं एकच म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्हाला क्लिनिकल आवड असेल तर तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा. आणि तुम्हाला स्पेशलिस्ट जर काय बनायचं असेल तर MDMS करा. आणि जर तुम्हाला एक स्टेबल जॉब काहीतरी पाहिजे असेल तर गव्हर्मेंटसाठी प्रिपेअर करा. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, BMS नंतर करिअरची कमतरता नाही,
यश हे तुम्ही कोणता मार्ग निवडता, त्यासाठी किती मेहनत करता आणि तुमचे स्किल्स किती विकसित आहेत यावर अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे स्वतःचे क्लिनिक असेल तर त्या दिशेने तयारी करा आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल तर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करा आणि जर स्पेशलिस्ट व्हायचे असेल तर AIP GETवर लक्ष केंद्रित करा. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच BMS नीट मेडिकल करिअर संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद.